नमस्कार मंडळी, मी दीपक कोकाटे, फाउंडर ऑफ ट्रेडवेल कमोडिटी इन्स्टिट्यूट नवी मुंबई। तर मंडळी, बुधवारी म्हणजे 16 जुलैला आहे ना क्रूड ऑइलची इन्व्हेंटरी होती आणि क्रूड ऑइलचा डेटा हा नेगेटिव्ह आल्यामुळे आहे ना क्रूड ऑइलने ना रिव्हर्सल घेतलं होतं तिथून। तर तो ट्रेड आपण घेतला होता बुधवारच्या दिवशी आणि त्याचा टार्गेट पण दिला होता। तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तो बघू शकता। तर तो ट्रेड मी तुम्हाला दाखवतो, कुठे जनरेट झाला होता आणि किती वाजता ट्रेड जनरेट झाला होता। तर मंडळी, आपल्यासमोर क्रूड ऑइलचा आहे ना वेनेसडेचा चार्ट आहे। तुम्ही बघताय इथे आहे ना संध्याकाळच्या वेळेस आहे ना इथे आहे ना ट्रॅप लावला होता ह्या बाजूला। इथे मी सर्कल करून ठेवलेला आहे आणि जसा की हा ट्रॅप रिलीज झाला इथे ह्या बाजूला, तर इथे आपली एंट्री झाली होती आणि आपला हा टार्गेट होता, प्रायमरी टार्गेट जो होता 5780। तर हा दुसऱ्या दिवशी इथे मार्केट गॅपअपमध्ये ओपन झालं आणि थोडा वेळ साईडवेव राहून ह्याने आहे ना बरोबर संध्याकाळच्या वेळेस 5:30 वाजता आहे ना जो आपण प्रायमरी टार्गेट दिला होता तो अचीव केला आहे। म्हणजे आपली एंट्री झाली होती ही 5678 आणि टार्गेट जो होता हा 5780 हा आपला टार्गेट होता, प्रायमरी टार्गेट। इथे टार्गेट सुद्धा आहे, मी दिला होता। तर आज तो टार्गेट अचीव करून सुद्धा क्रूड ऑइल आहे ना हायवर हाय मारत आहे। हे बघा, अजून 100 पॉईंट वरती गेलेला आहे। तर मंडळी, कॉमोडिटी ट्रेडिंगमध्ये असे डेलीचे इंट्राडे अपॉर्च्युनिटी मिळत राहतात आणि तुम्हाला आहे ना मोठी मोठी रॅली मिळून जाते। तुम्ही क्रूड ऑइलचंच पाहिलं तर क्रूड ऑइलने जवळजवळ 150 ते 200 पॉईंटची रॅली मिळाली आहे। म्हणजे जवळजवळ मोठा लॉट असता तर तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये आजच्या घडीला मिळाले असते आणि कॅपिटल लागला असता तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये। असे आहे ना इंट्राडेमध्ये आहे ना बरेचसे दिवसाला रॅली येऊन जाते। तर ज्याला कोणाला कॉमोडिटी ट्रेडिंग शिकायचे, एक प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं आहे, तर नक्की आपल्या ट्रेडवेल कमोडिटी इन्स्टिट्यूटला जॉईन व्हा। आपण असेच व्हिडिओ आणत राहूया। टिल देन, बाय मित्रांनो।